हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी मागे एक व्हिडिओ टाकला होता, एक 8-10 महिन्यापूर्वी वगैरे असेल. त्यावेळेला मी प्रत्येकाच्या घरात असलेला जिव्हाळ्याचा विषय असं त्या व्हिडिओचं शीर्षक होतं. आणि त्याच्यामध्ये मी लहान मुलं म्हणजे जी आपल्या घरातली ही आत्ताची पिढी आहे, ह्या पिढीसाठी म्हणजे ही पिढी खूपच एकदम म्हणजे हुशार आहेत. म्हणजे ही मुलं म्हणजे पूर्वी आत्ताची 5-6 वर्षाची मुलं आणि जुने म्हणजे आमच्या वेळेचे किंवा माझी मुलं जी मोठी झाली ते 5-6 वर्षाचे असतात, एवढं कळत नव्हतं. आजकालच्या पिढीला खूप कळतं आणि खूप त्यांचे प्रश्न असतात. तर त्यांची संगोपन कसं करावं किंवा त्यांना कसं वाढवावं याविषयी मी तो व्हिडिओ केला होता. आणि ज्या गोष्टी म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा जो सगळा प्रवास आहे आयुष्याचा, म्हणजे मी माझ्या मुलांना वाढवलं, माझ्या नातवंडांना म्हणजे लक्ष देऊन वाढवलं आहे आणि त्यामुळे माझ्याकडे अनुभव भरपूर आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणजे मी तो व्हिडिओ केला होता आणि म्हणूनही आजही मी हा व्हिडिओ करायचं कारण काय आहे ते सांगते. की परवाची गोष्ट अशी झाली की मी आमच्या नेहमीच्या दुकानात गेले होते. त्या दुकानात A to Z सगळं मिळतं. तर तिथे एक बाई आली होती, म्हणजे मुलगीच होती म्हणजे अशी, आणि तिच्याबरोबर एक तिचा छोटा मुलगा होता, असेल एक 5-6 वर्षाचा. तर तिचं काय चालू होतं की ती म्हणजे त्या मुलाला सांगितलं तिने, तुला काय पाहिजे असेल ते घे. आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल दुकानामध्ये म्हणजे सगळं असं पुढे सगळं मांडूनच ठेवलं असतं की त्याच्यामध्ये मुलं काय, आपण सुद्धा अट्रॅक्ट होतो किंवा आपण सुद्धा बघितल्यावर आपल्याला वाटतं हे घ्यावं. म्हणजे कुरकुरे असतात, वेफर्स असतात, असे बरेच काय 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 प्रकार तिथे ठेवलेले असतात. तर ती सांगत होती मुलाला की तुला काय पाहिजे असेल ते घे. मग त्या मुलाने त्याला काय पाहिजे ते पॅक घेतला. त्याच्यानंतर फ्रुटी घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला आईस्क्रीम पाहिजे, मग त्या बाईने आईस्क्रीम घेतलं. आणि तिचं आपलं तिच्या मोबाईलमध्ये चालू होतं, म्हणजे तिचं काही लक्षच नव्हतं मुलाकडे. मुलगा आपला घेत होता. ती ठीक आहे म्हणजे त्यांनी जे जे घेतलं तिने गुगल पे केलं आणि ती गेली. आणि त्याच्यानंतर 2 दिवसापासून माझ्या डोक्यातनं काय हा विचार जात नव्हता की आज ही जी लहान मुलं आहेत, ही जी पिढी आहे, ह्यांना मोठं व्हायचं आहे. ह्यांचं शरीर हे राहिलं पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग असलं पाहिजे आतून. हे असं खाऊन, बाहेरचं खाऊन, नंतर फ्रुटी किंवा जे काही ज्यूस वगैरे आपण बाहेरनं आणतो ह्याच्यात भयानक साखर असते, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं असतं. आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम आहे ना लहान मुलांना होतो. लहान मुलांना काय, मोठ्या माणसांवर पण होतो. मध्ये एक डॉक्टरांचाच व्हिडिओ होता की त्यांच्या मुलाचं BP हे लहान मुलांचं त्यांनी सहज म्हणून क्लिनिकमध्ये ते मुलगा आला म्हणून त्यांनी त्याचं BP चेक केलं, तर त्याचं BP वाढलेलं होतं. आणि हे सगळं BP, शुगर हे सगळं हे असल्या खाण्यामुळे होतं. हां, आता मी असं म्हणत नाही की हे बघा आता ही आजकालची पिढी अशी आहे की त्यांना आपण नाही म्हणू शकत नाही, कारण त्यांच्या अवतीभोवती ते जिथे शाळेत जातात तिथे मित्रमंडळी ह्यांच्यात हे सगळं चालू असतं. पण त्याचं चांगलं काय वाईट काय आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. की त्यांना सांगितलं पाहिजे, बाबा बघ हे तुला आवडतं, हे तुला खायचं आहे तर मी तुला देईन, पण ठराविक ह्याच्यातच देईन. म्हणजे असं कधी मुलांनी मागितलं आपल्याला म्हणजे काही आपलं त्यांना त्यांच्या आईला काही करायचं असेल, मोबाईल बघायचा असेल, तर अशा वेळेला मुलांना सगळं दिलं की त्यांच्या त्या मोकळ्या होतात. असं करू नये. ह्याच्यामुळे त्या मुलांच्या शरीराची वाट लागते, वाट. म्हणजे मुलांनी काय, मोठ्या माणसांनी पण हे खाऊ नये, ड्रिंक घेऊ नये. थम्सअप, कोकाकोला हे सगळं सगळं घेतात ना, ह्याच्या सगळ्या जाहिराती लागतात. त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की हे घेतल्याने काय होतं. तरी पण बाटल्याच्या बाटल्या संपतात आणि सगळं. हां, कधीतरी एक थ्रिल म्हणून करायला हरकत नाही. कारण आता जसं जग चाललंय तसंच आपल्याला चालायला लागतं. आपल्याला काही खूप मागे राहून पण चालत नाही. किंवा आता मोठे मोठे हे जे असतात, ही IT मधली मुलं वगैरे, ह्यांना पार्ट्या असतात, पार्ट्यांमध्ये जायचं असतं. त्यांनी पार्ट्यांमध्ये काही गोष्टी केल्या पाहिजेत.
पण लहान मुलांना हे देऊ नये आणि हे दिलं ना, म्हणजे त्यांना ती सवय लावली ना, तर नंतर ते मोठे झाल्यावर त्याच पद्धतीने वागतात. आमचे एक फॅमिली डॉक्टर होते, म्हणजे आता आम्ही त्यांच्याकडे जात नाही, आधी आम्ही जात होतो. तर त्यांचा मुलगा आहे ना, माझ्या मुलीबरोबरचा होता आणि तो एवढा एवढा हे होता ना, म्हणजे फॅट म्हणण्यावे म्हणजे अतोनात त्याचं शरीर होतं. मग तो आजार होता का हे असं खाण्यामुळे होता मला माहीत नाही, पण खूप जाड होता असा. तर आजकाल बघा ही जाडी खूप वाढायला लागलेली आहे. मुलांच्या ह्या सवयीमुळे लहान वयातच आजार त्यांना व्हायला लागलेले आहेत. आणि हे सगळं मग मला असं वाटतं की थोडं आई वडिलांची ही जबाबदारी आहे. पण जर आई वडील म्हणजे दोघंही जॉब करत असतील, दोघांनाही जॉबसाठी बाहेर जायला लागत असेल आणि घरात जर आजी आजोबा असतील, तर त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलंच पाहिजे. जर त्यांना त्यांची पिढी पुढे चांगली व्हायला पाहिजे असेल तर हे लक्ष हे दिलं गेलंच पाहिजे. आणि कितीतरी गोष्टी आहेत. आत्ताच मी 2 दिवसापूर्वी घरगुती डोशाचं पीठ कसं करायचं, म्हणजे इन्स्टंट कसं करायचं की जे आपल्याला भूक लागली की पटकन आपण घेऊन करून खाऊ शकतो, अशा गोष्टी आहेत. किंवा माझं असं नाही आहे, म्हणजे माझं तर खूपच कमी आहे, पण मोठे मोठे यूट्यूबर आहेत, त्यांचे छान घरातल्या खूप छान हे आहे. आणि ना खूप हे जे शेफ वगैरे किंवा खूप ह्यांच्या ज्या डिशेस आहेत ना, त्या आठवड्यातनं किंवा 8-10 दिवसातनं एकदा करायला हरकत नाही. पण रोजचा स्वयंपाक माझ्या हिशोबाने साधा आणि सोपा असावा, जेणेकरून तुमच्या पोटामध्ये बटर, जास्तचं तेल, तूप असं जाणार नाही, असा स्वयंपाक असावा. चीज, बटर, नंतर बाकी मग तुमच्या अजून काय 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 सॉसेस वगैरे जे त्यांचे असतात, वेगवेगळे सॉस असतात, हे सगळं ना सुट्टीच्या दिवशी एखाद दिवशी करून खायला हरकत नाही. किंवा एखाद दिवशी तुम्ही बाहेर जा, पिझ्झा खा, पास्ता खा, काही खा किंवा जे आवडेल ते खा, पण एखाद दिवशी खायला हरकत नाही. पण घरातला हे म्हणजे मुलांना असं सतत बाहेर जाऊन पॅकेट आणायची, मुलांना द्यायची, हे मला तरी नाही पटलं. म्हणजे मला ते बघून ना मला कसं तरी झालं की एवढे लहान मुलं आहेत आणि त्या मुलांना तुम्ही घरच्या खाण्याची सवय लावा, चांगलं चांगलं करा घरी. बरं त्यांच्या आवडीचं आपण पिझ्झा पास्ता ठीक आहे, पिझ्झा करायला आपल्याला हे म्हणजे ओव्हन वगैरे लागतो, तर सगळ्यांकडे असतोच असं नाही आहे. पण पिझ्झासुद्धा घरी करू शकतो आपण. आणि पास्ता तर आपण घरी करू शकतो, त्यामुळे पास्ता आपण घरी करून त्यांना मुलांना देऊ शकतो. तसंच त्यांना जे काय आवडतं वेगळ्या वेगळ्या डिशेस, त्याच्यात आपण छान त्यांना काहीतरी करून देऊ शकतो. आणि असं दिल्याने त्यांना बाहेर खायची म्हणजे असं वाटणार नाही त्यांना बाहेर खावं म्हणून. हां, एखाद दिवशी त्यांना सांगायचं, न्यायचं. आता मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे आणि परत मी हे सांगते, कारण का मला हे जे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्यावर हे मला बिंबवायचं आहे. आणि मला असं वाटतं की आत्ताची जी लहान मुलं आहेत, ही पुढची पिढी आहे, ही अशी शरीराने स्ट्रॉंग झाली पाहिजे. ती अशी आतून हे नाही झाली पाहिजे असं बाहेरचं खाऊन, प्रिझर्वेटिव्ह वगैरे सगळं असं खाऊन. नाही तर लहान वयातच BP, शुगर हे जर सुरू झालं, गोळ्या मागे लागल्या, तर काय उपयोग आहे ना. तर म्हणून मग मागे मी काय सांगितलं होतं तुम्हाला, मी माझ्या मुलांना लहान असताना, म्हणजे माझी मुलं लहान असताना मी त्यांना ना सगळ्या गोष्टी अशा समजावून सांगायची, जवळ घेऊन अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. रामायणातल्या सांगायची, महाभारतातल्या, म्हणजे अशा छोट्या गोष्टी ज्यांनी करून त्यांना त्यातलं त्यांचं स्वतःचंच चूक काय आहे हे कळेल, अशा गोष्टी सांगायची. आणि चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं, अजून मी सुद्धा चॉकलेट मला आवडतं. तर चॉकलेट हे आवडतंच. मग त्यांना असं मी लहानपणी असं समजावून सांगितलेलं, हे बघ आपल्याकडे रोज रोज काही पैसे नसतात, जे काही पैसे असतात ते आपल्याला आपलं म्हणजे सगळं आपला खर्च आणि हे ह्याच्यामध्ये तुमच्या शाळा, तुमचा बाकीचा खर्च, ह्याच्यासाठी आपल्याला पैसे लागतात. तर तुझ्या बाबांचा पगार झाला, म्हणजे त्यावेळेला असं पगार म्हणायचे, तर ते झालं की त्या दिवशी तुम्हाला चॉकलेट जे पाहिजे ते मी देत जाईल. मग मुलांना पण त्यावेळेला समजत होतं आणि त्यावेळेला मुलांना पटत होतं.
माझी मुलं म्हणायची ठीक आहे चालेल. आणि मग मी एक तारीख ठरवून टाकली. तसं बघितलं तर सगळं बँकेमध्येच जातं, बँकेतनंच आपण पैसे काढून आणतो. पण मुलांना एक सांगायची मी की ह्या तारखेला बाबांचा पेमेंट होतं. तर मग त्यावेळेला त्या तारखेला न चुकता मी त्यांना घेऊन जायची दुकानात. आणि त्यावेळेला आम्ही राहत होतो तिथे, म्हणजे माझी मुलं लहान होती तेव्हा दुकान लांब होतं, म्हणजे बेकरी होती लांब होती अशी, आणि तिथे पाहिजे ते सगळं मिळायचं. तर मी त्यांना घेऊन जायची आणि मी त्यांना सांगायची, बघा तुम्हाला कुठचं चॉकलेट खायचं आहे, काय घ्यायचं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते आज तुम्ही घ्या आणि तुमच्या आवडीचं घ्या. मग मुलंसुद्धा चॉकलेट घ्यायची, त्यांना जे आवडेल ते एक चॉकलेट घ्यायची. मग एक अख्खं चॉकलेट घ्या, अख्खं चॉकलेट तुम्ही खा, फ्रीजमध्ये ठेवून खा, एका वेळी खा, कसंही खा, नंतर दात घासा. दात का घासायचे याचंही मी त्यांना कारण समजावून सांगायची. तर असं मला वाटतं की मुलांना ना हे करू नको की ते मुद्दामून करणार, हे असं नाही करायचं, किंवा हे तू हे कर, किंवा तुझा अभ्यासात पहिला नंबर आला, किंवा तुला एवढे एवढे मार्क मिळाले, किंवा तू कुठच्या ह्याच्यामध्ये पहिला आलास तर मी तुला अमुक गिफ्ट देईन, असं पण नाही सांगायचं. अभ्यासाचं महत्त्व त्यांना समजावून सांगायचं की बाबा बघ, अभ्यास केलास, छान शिकलास तर तुला चांगला जॉब मिळेल. आता आपण राहतोय हे घर आहे, ह्याच्यापेक्षा तू छान मोठं घर घेऊ शकतो, तू कार घेऊ शकतोस, तू सगळं तुझं चांगलं होईल आणि ह्याच्यासाठी तुला अभ्यास करायला पाहिजे. ह्या काही गोष्टी एकदा सांगून होत नाही. ह्या काही गोष्टी आहेत, ह्या आपण पटवून द्यायच्या त्यांना, सतत त्यांच्या मनावर सांगत राहायचं की हे असं केलं. आणि मग उदाहरणं द्यायची आपल्या नातेवाईकांच्यात, मित्रमंडळींच्यात, कोणाची मुलं अशी छान त्यांनी काही नवीन घेतलं, घर घेतलं, गाडी घेतली, बघ ह्या शिकला, छान मोठा झाला, त्याला छान जॉब मिळाला आणि त्यामुळे आज त्यांनी कार घेतली, आज त्यांनी घर घेतलं. हे पटवून द्यायचं, म्हणजे मुलांच्या मनात कुठेतरी जिद्द होते की नाही आपल्याला पण आता हे करायचं आहे. आज माझी नात एवढीशी आहे, 6 वर्षाचीच आहे, फर्स्टलाच आहे, पण तिला म्हणजे असं एक जिद्द आम्ही हसत खेळत तिच्या डोक्यात म्हणजे तिला भरवून देतो. त्यामुळे तिला त्या जिद्दीमध्ये तिला पुढे यायचंच असतं. तिला ड्रॉइंगमध्ये तिने स्वतःहून ठरवून ठेवलेलं की मला फर्स्टच यायचं आहे, आणि ती फर्स्ट आली. स्पेलिंगच्या ह्याच्यामध्ये तिला तिचे स्पेलिंग नेहमी चुकायचे, आणि तिला मग तिने एवढी प्रॅक्टिस केली, ज्या दिवशी त्यांची स्पेलिंगची टेस्ट होती त्या दिवशी सकाळी 6ला उठून बसली. आता 6 वर्षाचीच मुलगी आहे, पण किती जिद्द आहे तिच्यामध्ये. 6ला उठून बसली आणि तिने ते करत राहिली, आणि तिला 10 पैकी 10 मार्क मिळाले. म्हणजे आता लहानच असल्यामुळे एवढं काही मोठ्या टेस्ट नसतात, पण तिला एवढा आनंद झाला, हां मी काहीतरी केलं, मला काहीतरी मिळालं त्याच्यातनं. आणि मग सगळ्यांनी आम्ही तिला एवढं वेल डन म्यू, नंतर वेल डन, नंतर कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. मग असं आम्ही इतकं तिला हे केलं की तिला त्यातनं पण इतका आनंद झाला ना, खूप आनंद झाला. मग ती कधी ना बोलताना, ती आता माझ्याजवळ राहत नाही, पण ती कधी बोलताना ना माझ्या मिस्टरांना सांगते, ह्यांना म्हणते, डिंडू म्हणते ती, डिंडू अभ्यास कर, बघ अभ्यास केलास ना तर तू डॉक्टर होशील, आणि तुला पण असं छान मग सगळेजण हे देतील, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतील, तुला वेल डन म्हणतील, तू अभ्यास कर चांगला. म्हणजे हे जे तिच्या मनावर बिंबवलं गेलं होतं ते ती आता ह्यांना सांगते. म्हणजे तिच्या डोक्यात कुठेतरी ते बसलंय फिट की अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केला की चांगलं आपलं होतं. तसंच मला असं वाटतं की मुलांना आवडतात ना ज्या गोष्टी त्या आपण द्यायला पाहिजे, नाही द्यायला पाहिजे असं नाही की मुलांना जर काहीच दिलं नाही तर मुलं म्हणजे असं काहीतरी पैसे चोरून वगैरे असं घ्यायला लागतील. त्यामुळे त्यांना ना रात्री झोपताना, म्हणजे मला असं वाटतं की आजी आजोबांनी किंवा आई वडिलांनी रात्री झोपताना, आणि आजकाल काय 1 किंवा 2 मुलं असतात हो, पूर्वीसारखी जास्त मुलं नसतात, तर जवळ घेऊन त्यांना गोष्टी रूपे एक हे छोटी पुस्तकं आणावी, त्याच्यातनं चांगल्या त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा गोष्टी त्यांना वाचून दाखवाव्या, त्याचं तात्पर्य सांगावं, का असं करायचं, असं केल्याने काय होतं. म्हणजे काही गोष्टी लपवून ठेवायच्या नाही, आणि असं सांगायचं नाही हे तू कर, नाहीतर मग बघ हे नाही केलंस तर मग मी तुला देईन ठेवून, असं नाही करायचं. त्यांना कर का त्याच्या मागचं कारण समजावून सांगायचं, आणि असं केल्याने मला वाटतं
मुलं ऐकणार नाही असं होणारच नाही. मुलं ऐकतात, पण त्यांना प्रेमाने त्यांच्या भाषेत सांगायला पाहिजे आणि काहीतरी आमिष नाही दाखवायचं की तू हे कर मग मी तुला ते देईन असं वगैरे असं नाही सांगायचं. त्यांना प्रेमाने जवळ घ्यायचं. आणि मला हे जे आहे ना, म्हणजे आता हे प्रत्येकाचा विषय आहे, प्रत्येकाला कसं वागायचं, कशी मुलांना आवडायचा हा विषय आहे. पण मी जे अनुभवलं आहे किंवा मी जे केलं आहे आणि मी त्यात सक्सेस झालेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मी हे तुम्हाला सांगावं. आणि तुम्हाला काही कोणाला कळत नाही असं नाही, पण त्या दिवशी त्या म्हणजे मी बघितलं ना, ती मुलगीच होती, म्हणजे अशी बाई म्हणजे मोठी बाई नव्हती. तर तिने तिच्या मुलाला स्वतः सांगितलं की ते तुला काय पाहिजे ते घे, कुरकुरे घे, थांब. मग एका वेळेला त्यांनी एवढं सगळं घेतलं आणि तो घरी गेला. आता घरी गेल्यावर मुलांना काय राहतं का, मुलं खातातच, लगेच पिणार खाणार. म्हणजे त्याचं ते दुपारची वेळ होती 12-12:30ची, म्हणजे त्यावेळेला घरी जाऊन तो हे खाणार, म्हणजे त्याचं जेवण राहिलं, म्हणजे त्या दिवशी तो जेवणार नाही. मग असं होऊ नये, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांची, आपल्या नातवंडांची काळजी घ्या. आणि होणारी पुढची पिढी आहे जी आता पुढे आत्ता लहान आहेत आणि ते पिढी आहे ती चांगली घडवायचा प्रयत्न करा. जिथपर्यंत आपण आहोत तिथपर्यंत आपण त्यांना चांगलं ज्ञान द्यायचं, चांगलं जवळ बसवून घेऊन, कुशीत घेऊन बसवून त्यांना सांगायचं की बाबा रे असं नाही, असं आहे, असं केल्याने असं होतं. मग त्यांनाच विचारायचं यातलं चांगलं काय आणि वाईट काय सांग मला. हा मुलगा आहे, हा मुलगा आहे, ह्या मुलाने असं केलं, म्हणजे जे काय तुम्हाला सांगायचं ते, ह्या मुलाने असा वागला, हा मुलगा असा वागला, हा असा वागल्यामुळे हे बघ आता हा शिक्षण घेतलं, चांगला त्याला जॉब मिळाला, मोठा झाला, मग त्यांनी त्याचं सगळं चांगलं झालं. बा हा शिकला नाही, मग ह्याला अशी कामं करायला लागतात. तुला काय व्हायचंय, तुला असे जॉब घ्यायचा आहे का तुला चांगलं शिकून मोठं व्हायचंय. त्यांचं त्यांनाच कळतं, नाही नाही मला असं नाही, मला असं व्हायचंय. मग असं व्हायचंय तर तुला मेहनत घ्यायला पाहिजे, तुला अभ्यास करायला पाहिजे, हे आपण त्यांना सांगायचं असतं. म्हणून जेवढी आई वडिलांची जबाबदारी आहे तेवढी आजी आजोबांची जबाबदारी आहे. मुलांना घरात बाई ठेवून त्या बाईच्या ताब्यात द्यायचं आणि आपण मोकळं व्हायचं असं करू नका. आपलं मुलांवर लक्ष पाहिजे, आपलं अटेंडंट पाहिजे तिकडे, प्रत्येक गोष्टीत आपलं लक्ष असलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं, आज काय 1 किंवा 2 मुलंच असतात हो, कुठे जास्त मुलं असतात. मग त्यांना घडवणं हे आपल्या हातात आहे, सोपं आहे आणि हे सगळं करणं फार गरजेचं आहे जर पुढची पिढी चांगली व्हायला पाहिजे असेल तर. बघा तुम्हाला पटतंय का, पटत असेल म्हणजे तुमचं चुकत असेल असं मी म्हणत नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या परीने तुमच्या मुलांना चांगलंच करत असाल. पण जे काही तुमचं चुकतंय ते तुम्ही स्वतः त्याचं हे करा. आणि स्वतःच्या चुका काय होत असतील जर तुम्हाला वाटत असेल तर त्या सुधारायचा प्रयत्न करा. तुमच्या चुका काढणं किंवा हे हा माझा उद्देश नाही, मला एवढंच सांगायचं आहे, होणारी पुढची पिढी, आत्ताची जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार झाले, ते चांगली वाढ झाली तर होणारी पुढची पिढी ही चांगलीच असेल. बरोबर आहे ना. धन्यवाद. आपल्या चॅनलला जर तुम्हाला हे काही पटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. धन्यवाद, मनापासून धन्यवाद.